हॅलो एव्हरीवन, ज्यांना कोणाला प्रवास आवडतो किंवा मग कॅम्पेनिंग आवडते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथला व्ह्यू खूप सुंदर आहे आणि हा प्लेससुद्धा खूप छान होता. म्हणूनच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आहे. ॲक्च्युली जेव्हा मी हा व्हिडिओ केला आहे तेव्हा मी व्हिडिओज बनवत नव्हते यूट्यूबला. तर असंच इंस्टाग्रामला रील वगैरे बनवू म्हणून आम्ही छोटे छोटे व्हिडिओ काढलेले. तेच सगळे जोडून मी आता हा एक व्हिडिओ बनवते आहे स्पेशली तुमच्यासाठी. खूप सुंदर प्लेस होता. मी 2 महिन्यापूर्वी जाऊन आले. मला खूप आवडला. तिथले माणसंसुद्धा खूप छान होते आणि तिथला व्ह्यू तर खूपच छान होता. फोटो काढण्यासाठी एक नंबर होतं तिथला व्ह्यू आणि सेफ्टीच्या बाबतीतसुद्धा खूप छान होतं. त्यामुळेच मी तुम्हाला हे शेअर करते. तुम्ही बघू शकता की किती छान व्ह्यू आहे. लवबर्ड या कॅम्पेनचं नाव होतं. मी याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, नंबर जो की तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्हीसुद्धा बुक करू शकता. माणसं खूप सपोर्टिव्ह होती इथली आणि खूप छान आम्ही खूप एन्जॉय केला. एका दिवसामध्ये खूप छान गाणे प्ले केलेले त्यांनी, ज्याच्यावर की आम्ही डान्ससुद्धा केला. खूप खेळलो तिथे. माझी मुलीने पण खूप एन्जॉय केला. तिनेसुद्धा डान्स केला. स्पेशली मी म्हणेल तुम्हाला 2-2.5 वर्षाची मुलं असली तरी पण तुम्ही जाऊ शकता, कारण की माझी 2.5 वर्षाची मुलगी होती तेव्हा आम्ही गेलेलो. फक्त एकच सजेशन करेल तुम्हाला की एकट्या कपलने न जाता 2-3 जणं फ्रेंड्स सगळे कपल असेल तर जा. आम्हीसुद्धा ग्रुपनंच गेलेलो होतो. मला पर्सनली असं वाटतं की आपण जंगलामध्ये जातो एवढ्या रात्रीचं, तर कोणीतरी आपल्यासोबत असायला पाहिजे, म्हणून मी सांगते. असं एकटं गेलं तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही. तिथले लोक खूप छान आहे. मला स्वभाव खूप आवडला तिथले जे केअरटेकर होते त्यांचा, म्हणूनच मी रिकमेंड करते आहे. नाहीतर मग नसतं केलं. खूप एन्जॉय केला आम्ही. खूप फोटो काढले. हे बघा, रील पण मी खूप बनवल्या तिथे. जर तुम्हाला माझ्या रील बघायच्या असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला नक्कीच बघू शकता. आणि या कॅम्पेनिंगबद्दल सांगायचं झालं तर इथल्या जे केअरटेकर आहे त्यांनी आधीच असं ठरवलेलं की बॅचलर लोकांसाठी नाही देणार, जेणेकरून ते रात्रीचे जे राहाडा करतात ते नाही होणार. हे फक्त इथे सगळे फॅमिलीज होते. आमच्यासारखेच बरेच फॅमिली आलेले होते. सगळे खूप छान ज्याचे त्याचे एन्जॉय करत होते. कोणी कोणाला डिस्टर्ब करत नव्हतं. खूप मस्त होतं. आणि इथे खाण्यापिण्याचं सांगायचं झालं, रेट सांगते मी तुम्हाला. एका रात्रीचे काहीतरी 1200 होते, पण आम्ही जास्त गेलो म्हणून आम्हाला त्यांनी डिस्काउंट दिलं आणि 1000 पर पर्सन होतं. त्याच्यामध्ये 4 वाजेला त्यांनी स्नॅक दिलेला, वेलकम ड्रिंक. 7:30-8च्या नंतर त्यांनी इथे डिनरसाठी लावलेलं सगळं बुफे. त्यामध्ये स्टार्टरसुद्धा होते. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही स्टार्टर होते. जेवण पण छान होतं. तुम्ही बघू शकता आतमध्ये कशा पद्धतीचं टेंट होतं. खूप असं छान पण नव्हतं, पण एकदम घाण पण नव्हतं. ठीकठाक होतं राहण्यासारखं एका दिवसासाठी. हे आतमध्ये एवढं मला नाही आवडलं, बस एवढाच ड्रॉबॅक होता. दुसरं बाकी बाहेरचा व्ह्यू खूप मस्त होता. जाऊ शकता तुम्ही. तुम्ही सगळीकडे बघू शकता कशा पद्धतीचं आहे ते. मी सगळा व्ह्यू तुम्हाला पुढे दाखवला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. पाण्याच्या अगदी शेजारी होतं आणि पाण्याचा व्ह्यूसुद्धा खूप छान येत होता. सकाळी उठूनसुद्धा छानच व्ह्यू होता, पण मी मिस केला कारण की मी सकाळी लवकर नाही उठत. त्यामुळे प्रमोदने मला सांगितलेलं की खूप सुंदर होतं म्हणून ते फोटो वगैरे पण काढले. मी दाखवेल तुम्हाला फोटो पण. रात्रीचा व्ह्यू पण तुम्ही बघू शकता किती छान आहे. सगळीकडे इथे सगळे जे दिसत आहे ते सगळे कॅम्पेनिंगच आहे. इथं आसपास सगळे कॅम्पेनिंग होते. हे गाणे खूप मस्त होते, त्यामुळे आपोआपच असं वाटत होतं की डान्स करावं. मी पण केलेला. हे बघा, इथून खाली गेल्यानंतर पाणी होतं आणि इकडे जर तुम्हाला टेंटमध्ये नाही राहायचं तर त्यांनी असे कॉटेजसुद्धा बनवलेले. तुम्ही इथे सुद्धा राहू शकत होते. त्याचं थोडंसं रेट जास्त होतं, पण आम्हाला टेंटमध्येच राहायचं होतं, त्यामुळे आम्ही टेंटमध्ये राहिलेलो. भरपूर गेमसुद्धा होते इथे. टेनिस होता, परत आणखी बॅडमिंटन ठेवलेलं. इथं त्यांनी कॅरम ठेवलेला आतमध्ये. छान होतं तसं त्यांचं. इथे ते मागं जे दिसतंय ते त्यांचं हॉटेल आहे. इथे त्यांनी बार्बिक्यू केलेलं. इथे त्यांनी लावलेलं डिनर. या साईडला जे दिसतंय ते बाथरूम आहे. खूप मस्त व्ह्यू होता इथला. छान होते सगळे. इथं परत त्यांनी बोनफायर पण लावलेलं. नंतर तुम्हाला मी फोटो दाखवेल त्याचे बोनफायर लावल्याचे. आम्ही मस्त छान 2-3 वाजेपर्यंत जागून सकाळी उठलेलो. हे बघा, बाथरूमसुद्धा दोन्ही ऑप्शन होते, इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही पण होते. हे बघा, इथून एंट्रन्स होती, ज्याचं की नाव आणि ते दिलेलं आहे. आणि इथून तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा व्ह्यू इथे होता एंट्रन्सला.
आतमध्ये खूप छान होतं, आम्हाला खूप आवडलं सगळ्यांनाच. नंतर आम्ही एकदा परत जाणारच आहोत. फोटो सेशनसाठी खूप छान छान इथे प्लेस बनवलेले होते. आतमध्ये खूप सेफ्टी वाटलेली आम्हाला. मला पहिले पर्सनली भीती वाटत होती, पण नंतर मला काहीच वाटले. माझ्या मुलीने खूप एन्जॉय केला. जर तुम्हाला माइंड रिलॅक्स करण्यासाठी जर कुठं जागा पाहिजे असेल तर ही जागा खूप परफेक्ट आहे. पाणी आहे, हिरवळ पण होती तिथे आणि डोंगर पण दिसतो. खूप मस्त आहे. खूप छान माइंड रिलॅक्स होऊ शकतं या ठिकाणी. जर तुम्ही गेलात तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मी देईल डिस्क्रिप्शनमध्ये. आणि तुम्हाला ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, ब्युटी या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आठवड्यातून 3 व्हिडिओ मी घेऊन येत असते या विषयावरती.